हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मिड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजचं जे लेक्चर असणार आहे तर ते व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे. ओके, नर्सिंग ॲप्टिट्यूडचे आपण काही इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत तर ते सेशन्स आज आपण घेणार आहे. ओके मित्रांनो, जसा आजचा क्लास आहे तसे इथून पुढे मित्रांनो तुम्हाला डेली क्लास बघायला भेटेल नेक्स्ट 10 दिवस. ओके, तर आपण 10 दिवसामध्ये सर्व जो नर्सिंग ॲप्टिट्यूडचे इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत तर ते आपण डिस्कस करणार आहे. जवळपास 300 ते 350 एमसीक्यू तुमचे या सीरियलमधून मित्रांनो होणार आहे. त्यामुळे ही जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची जी सीरीज आहे तरी कुणीच मिस करायची नाहीये. तुमच्या मित्रांपर्यंत पण व्हिडिओचे लिंक्स या शेअर करा म्हणजे ते पण बघतील. ओके. तर हे जे एमसीक्यू आहेत मित्रांनो, परत एकदा मी सांगतो, खूप इम्पोर्टंट एमसीक्यू आहेत आणि तुमची जी फायनल एक्झामिनेशन असणार आहे, तर त्या फायनल एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला दिसेल, की आपल्या ह्या सीरीजमधले किती एमसीक्यू डायरेक्टली ॲज इट इज तुमच्या पेपरमध्ये आलेले आहेत. ओके. तर आपल्या व्हिडिओला सुरू करू. त्यापूर्वी ज्या पण विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला WhatsApp ग्रुप जॉइन केलेला नसेल, लवकरात लवकर त्यांनी WhatsApp ग्रुपला जॉइन करायचं आहे आणि आपल्या ज्यांनी अजूनपर्यंत टेस्ट सीरीज घेतली नसेल. ओके. आता एक्झामला खूप कमी दिवस राहिलेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत टेस्ट सीरीजमध्ये एनरोलमेंट केली नसेल, लवकरात लवकर त्यांनी टेस्ट सीरीजमध्ये पण एनरोलमेंट करून घ्यायचं आहे. ज्यांना टेस्ट सीरीज लागत असेल, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स लागत असेल, तर त्यांनी मित्रांनो मला डीएम करा. आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली WhatsApp ग्रुप जॉइन करून मला मेसेज करू शकता. ओके. तर आपला पहिला एमसीक्यू आहे बघा, डॅश डॅश कनेक्ट मसल टू बोन. ओके. मसल आणि बोन ह्या दोन्ही मधले जे कनेक्शन आहे तर ते करणारा पार्ट तुम्हाला विचारलेला आहे. ओके. तर आपण थोडंसं त्यापूर्वी डायग्रामॅटिकली बघू. ओके. तर असा तुमचा एक बोन आहे. ओके. आता डायग्राम्स थोड्या एवढ्या क्लिअर मित्रांनो काढता येणार नाही, बट समजून घ्या. ओके. आता हा एक तुमचा बोन आहे. त्यानंतर ह्या बोन शेजारी फॉर एक्झाम्पल इकडे अजून एक बोन आहे. ओके. आणि या 2 बोनमध्ये इथं काय मित्रांनो जॉइंट फॉर्म झालेला आहे. ओके. आता हा जो जॉइंट फॉर्म झालाय 2 बोनमधला हा जो जॉइंट आहे, तर हे जॉइंट करण्यासाठी इथं काहीतरी स्ट्रक्चर प्रेझेंट असेल अशा पद्धतीने. ओके. तर हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो लिगामेंट. आणि त्यानंतर हे जे बोन आहे, तर या बोन शेजारी इकडे फॉर एक्झाम्पल इकडे रेड कलरमध्ये एक मसल आहे. ओके. ओके. तर ही अशी एक मसल फॉर एक्झाम्पल इकडे प्रेझेंट आहे. आता ही मसल आणि बोन पण एकमेकांना काय असणार आहे, अटॅच असणार आहे. तर आता ही मसल आणि बोन एकमेकांना जे अटॅच आहे, तर तुम्हाला हे स्ट्रक्चर विचारले. ओके. अशा पद्धतीने. तर हे जे येलो कलरमध्ये मी दाखवलंय, तर हे जे स्ट्रक्चर आहे, तर हे तुम्हाला इथे एक्झाममध्ये किंवा आपला हा जो एमसीक्यू आहे, तर हा एमसीक्यू विचारलेला आहे आणि हा एमसीक्यू मित्रांनो तुमच्या एक्झाममध्ये पण विचारून झालेला आहे. ओके. डॅश डॅश कनेक्ट मसल टू बोन. ओके. तर मसलमधलं आणि बोनमधलं या दोन्हीमध्ये तुम्हाला कनेक्शन करणारा हा जो पार्ट आहे, ह्या पार्टचं तुम्हाला नाव विचारलं आहे. ओके. तर मसल आणि बोन याच्यामधलं जे कनेक्शन आहे, तर ते कनेक्शन करणारा जो पार्ट आहे, त्याला आपण मित्रांनो टेंडन असं म्हणतो आणि जर तुम्हाला बोन टू बोन कनेक्शन जर विचारलं, तर त्याला आपण काय म्हणतो, लिगामेंट असं आपण म्हणतो. म्हणून आपल्या पहिल्या एमसीक्यूचा आन्सर काय आहे? फर्स्ट आहे ए. ओके. जे पण राइट आन्सर्स आहे त्याला आपण सर्कल करू म्हणजे तुम्हाला समजेल. ओके. तर डॅश डॅश कनेक्ट मसल टू बोन, तर त्याचा आन्सर काय मित्रांनो टेंडन. त्यानंतर लिगामेंट आन्सर कशाचा असणार आहे? तर ज्यावेळेस 2 बोन एकमेकांसोबत अटॅच असतील त्याला आपण लिगामेंट असं म्हणू. त्यानंतर टिश्यू म्हणजे काय असतं? टिश्यू म्हणजे ज्यावेळेस ग्रुप ऑफ सेल एकत्र येतात त्यांचं फंक्शन सिमिलर असू शकतं. त्याला आपण काय म्हणतो टिश्यू. त्यानंतर मल्टिपल टिश्यू एकत्र येतात ज्यांचं फंक्शन सेम असतं, तर त्याने बनतो एक ऑर्गन आणि व्हेरियस ऑर्गन एकत्र येतात. एक बनते ऑर्गन सिस्टम आणि ऑर्गन सिस्टम पासून पूर्ण एक पर्सन तयार झालेला असतो. त्यानंतर बोन्स आहेत, तर बोन्स डायरेक्ट मसल आणि बोनला कनेक्ट करण्याचं काम करत नाही. ओके. तर राइट आन्सर टेंडन आहे. आय होप तुम्हाला सर्वांना हा एमसीक्यू एकदम इझिली समजला असेल. त्यानंतर आता सेकंड नंबरचा एमसीक्यू बघा. आर्थरायटिस इज द इन्फ्लॅमेशन ऑफ डॅश डॅश. ओके. आता ज्या पण ठिकाणी आय-टी-आय-एस असेल, आय-टी-आय-एस हे जे सफिक्स आहे तर ते इन्फ्लॅमेशनसाठी बेसिकली यूज केले जातं. ओके. आता इन्फ्लॅमेशन म्हणजे काय? ओके. तुम्हाला कुठला पण मार लागला, चटका लागला, बॉडीमध्ये कुठली पण केमिकल रिएक्शन असेल, फिजिकल रिएक्शन जे असेल, ही ज्यावेळेस होते, तर बॉडीमध्ये इन्फ्लॅमेटरी साईन असतात, तर ते ग्रो होतात. ओके. आता इन्फ्लॅमेशनमध्ये 5 साईन असतात, तर ते साईन तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. सर्वात पहिला आहे पेन होणे. त्यानंतर त्या पर्टिक्युलर जागेवर हीट वाढणे, म्हणजे तिथं फीव्हर येणे किंवा जागा गरम होणे. त्यानंतर तिथे इडिमा होणे. ओके. इडिमा म्हणजे काय? तिथे थोडी सूज येणे. त्यानंतर त्या जागेचं लॉस ऑफ फंक्शन होणे. तर असे व्हेरियस टाइपचे इन्फ्लॅमेशनचे साईन आहेत आणि तिथे पेन होणे. ओके. पेन होणे, त्यानंतर तिथे हीट वाढणे, त्यानंतर तिथे लोकल इन्फ्लॅमेशन किंवा तिथे सूज येणे, त्यानंतर त्या जागेचं लॉस ऑफ फंक्शन पण होऊ शकतं. असे व्हेरियस इन्फ्लॅमेशनचे 5 इन्फ्लॅमेशनचे कार्डिनल साईन आहेत. ओके. त्यानंतर याच्या आता ॲन्सर आपल्याला बघायचं आहे. आर्थरायटिस इज इन्फ्लमेशन ऑफ डॅश डॅश. तर लिगामेंटचं इन्फ्लमेशनला आपण आर्थरायटिस नाही म्हणत. मसलचं जर इन्फ्लमेशन जर असेल किंवा मसलमध्ये जर पेन जर होत असेल, तर त्याला आपण मसलच्या पेनचं तुम्हाला बेसिकली विचारलं जातं, तर मायल्जिया म्हणतात त्याला. मसलच्या पेनला मायल्जिया म्हणतात. त्यानंतर बोन्स याचा राइट ॲन्सर असणार आहे. ओके. जिथे पण बोनचं इन्फ्लमेशन होईल त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. आता बोनच्या इन्फ्लमेशनचे पण मित्रांनो 2 टाइप असतात. ओके. एक असतं रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि सेकंड असतं आपलं ऑस्टिओ आर्थरायटिस. तर हे बेसिक फक्त वर्ड तुम्ही ध्यानात ठेवायचे आहेत. ओके. तर आर्थरायटिस म्हणजे काय? इन्फ्लमेशन ऑफ द बोन्स. त्यानंतर आता थर्ड एमसीक्यू बघा. डॅश डॅश इज द सायंटिफिक टर्म फॉर द ब्रेस्ट डेव्हलपमेंट इन फिमेल्स. ओके. फिमेल्समध्ये जर ब्रेस्ट डेव्हलपमेंट जर होत आहेत, तर त्याला सायंटिफिक टर्म काय वापरली जाते? ओके. तर त्याला आपण थेलार्गी असं म्हटलं जातं. ओके.
इथे एक टर्म आहे बघा मेनार्के. मेनार्के म्हणजे ज्यावेळेस पहिली मेन्स्ट्रुअल सायकल येते, त्याला आपण काय म्हणतो मेनार्के. आता याच्यावरती एक क्वेशन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये असा पण विचारला जातो, की फिमेल्समध्ये जी प्युबर्टी येते, तर प्युबर्टीचं पहिलं साईन कोणतं आहे? ओके, तर थेलार्के जे आहे, तर ते पहिलं साईन आहे. त्यानंतर सेकंड साईन असतं ॲडिनार्के. ॲडिनार्के म्हणजे ॲक्झिलरी हेअरची ग्रोथ होणे. त्यानंतर थर्ड जे साईन आहे, तर थर्ड साईन असतं आपलं ग्रोथ स्पूट. त्यानंतर फोर्थ जे साईन आहे, तर फोर्थ साईनमध्ये आपलं मेनार्के वगैरे आहे, तर ते असतं. ओके. तर मेनार्के हे जे आहे, तर हे लास्ट साईन असतं. ओके. तर अशा पद्धतीने हे जे आहेत, तर हे साईन तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. सर्वात पहिलं जे साईन आहे, तर ते सर्वात पहिलं साईन फिमेल्समध्ये कोणतं असतं? थेलार्के म्हणजे ब्रीस्ट डेव्हलपमेंट हे फिमेलमध्ये प्युबर्टीचं पहिलं साईन असतं. त्यानंतर फोर्थ एमसीक्यू बघा, व्हिटॅमिन ए इज डॅश डॅश. ओके, व्हिटॅमिन एचं जे क्लासिफिकेशन आहे, ओके मित्रांनो, तर आपले जे नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस आहेत, तर आपण त्यामध्ये पूर्ण व्हिटॅमिनचा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आतापर्यंत आपण हे जे काही एमसीक्यू बघितले, या सर्ववर आपण मित्रांनो सेपरेट आपण चॅप्टर्स डिझाइन करून सर्व नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस घेतलेले आहेत. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना ती बॅच जॉइन करायची असेल, तर ते पण मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, 9284062215 मला या नंबरवर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बॅचमध्ये ॲक्सेस दिला जाईल. ओके, तर व्हिटॅमिन ए हा कोणता व्हिटॅमिन आहे? वॉटर सोल्युबल आहे की फॅट सोल्युबल आहे? ओके, बोथ आणि नन हे तर डायरेक्टली रॉंग आन्सर आहेत. हे तुम्ही एलिमिनेट करू शकता. आता इथे तुम्हाला वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स आहेत, तर त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल. ओके, आता वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन जे आहेत, म्हणजे काय, जे व्हिटॅमिन्स पाण्यामध्ये विरघळतात. फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन सी आहे आणि त्यानंतर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे. ओके, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आता व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहे, तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये व्हेरियस टाइपचे व्हिटॅमिन्स येत असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी1 आहे, तर आपण थायमिन म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी2 आहे, त्याला आपण राइबोफ्लाविन म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी3 आहे, त्याला आपण नियासिन म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी5 आहे, त्याला आपण पेंटाथोनिक ॲसिड म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी6 आहे, त्याला आपण पायरिडॉक्सिन म्हणतो. व्हिटॅमिन बी7 आहे, त्याला आपण बायोटिन म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी9 आहे, त्याला आपण फोलिक ॲसिड म्हणतो आणि व्हिटॅमिन बी12 आहे, त्याला आपण सायनोकोबालामाइन म्हणतो. ओके, तर याच्यापैकी व्हिटॅमिन बी9 आणि व्हिटॅमिन बी12 हे दोन्ही इम्पोर्टंट आहेत. याच्या डिफिशियन्सीमध्ये तुम्हाला ॲनिमिया होतो. त्यानंतर जे बायोटिन आहे व्हिटॅमिन बी7, तर त्याच्या डिफिशियन्सीमध्ये हेअर फॉल होतो. त्यानंतर व्हिटॅमिन बी1 जे आहे, तर व्हिटॅमिन बी1 म्हणजे थायमिन, तर थायमिनच्या डिफिशियन्सीमध्ये बेरी-बेरी हा डिसीज होतो. बेरी-बेरीमध्ये 2 टाइप असतात. एक असतं ड्राय बेरी-बेरी आणि एक असतं वेट बेरी-बेरी. तर जे वेट बेरी-बेरी आहे, तर ते आपल्या हृदयावर म्हणजे हार्टवर अफेक्ट होतो आणि जे ड्राय बेरी-बेरी आहे, तर ते आपल्या ब्रेनवर अफेक्ट होत असतं. त्यानंतर एवढे जे व्हिटॅमिन बी12 किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची जी फॅमिली आहे, तर ती ध्यानात ठेवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन सी. ओके, व्हिटॅमिन सी म्हणजे काय? त्यालाच आपण एस्कॉर्बिक ॲसिड असं सायंटिफिकल नेम आहे. त्यानंतर व्हिटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमध्ये काय होतं, तर त्यामध्ये स्कर्वी हा जो आजार आहे, तर स्कर्वी आजार होत असतो. त्यानंतर व्हिटॅमिन सीचे जे बेस्ट सोर्सेस आहेत, तर त्यामध्ये सर्व आपले लिंबूवर्गीय फळे येतात आणि याचं जर एकदम तुम्हाला रिचेस्ट सोर्स जर विचारला, तर आवळा हे त्याचं रिचेस्ट सोर्स असतं. ओके, तर हे सर्व झाले आपले वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्सबद्दलची ऑल इन्फॉर्मेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे आता फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. आता फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्समध्ये कोणते-कोणते येतात? व्हिटॅमिन ए येतो, त्यानंतर व्हिटॅमिन डी येतो, त्यानंतर व्हिटॅमिन ई येतो. ओके, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के. ओके, तर हे 4 इम्पोर्टंट व्हिटॅमिन्स आहेत. त्यापैकी व्हिटॅमिन ए जो आहे त्याला आपण रेटिनॉल म्हणतो आणि व्हिटॅमिन ए जो आहे हा फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. ओके, तिथं आपल्याला विचारलंय तर आपलं काय आन्सर असणार आहे? फॅट सोल्युबल हे त्याचं आन्सर असणार आहे. ओके, फॅट सोल्युबल म्हणजे काय? की आपल्या बॉडीच्या फॅटमध्ये विरघळू शकतात. ओके, आता व्हिटॅमिन ए जो आहे, तर व्हिटॅमिन ए आपल्या आईच्या हेल्थसाठी इम्पोर्टंट आहे. त्यानंतर नाईट ब्लाइंडनेस करू शकतो हा व्हिटॅमिन जर डिफिशियन्सी झाली तर. त्यानंतर व्हिटॅमिन डी आहे. व्हिटॅमिन डीचा जे सिग्निफिकन्स आहे, तर तो आपला डायरेक्टली बोनच्या हेल्थमध्ये आहे. तर व्हिटॅमिन डीची जर डिफिशियन्सी जर झाली, तर त्याला आपण काय म्हणतो? रिकेट्स असं म्हणतो. त्यानंतर व्हिटॅमिन डीचा जो सोर्स आहे, तर तो सनलाईट हा सोर्स असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिटॅमिन ई. ओके, व्हिटॅमिन ई जो आहे, तर हा अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे आपल्या बॉडीमधला. त्यानंतर सर्व अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ईची गरज पडते. त्यानंतर जर सेक्शुअल हेल्थ आहे, तर सेक्शुअल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी पण व्हिटॅमिन ईची गरज पडते. आणि नेक्स्ट आहे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के जो आहे, तर हा बॉडीमध्ये आपल्याला कुठल्या सोर्समधून व्हिटॅमिन के भेटत नाही. तर व्हिटॅमिन के आपल्या बॉडीचे जे गट फ्लोरा बॅक्टेरियाज आहेत, तर ते बनवत असतात. ओके, तर व्हिटॅमिन के जे आहे, तर व्हिटॅमिन के आपल्या ब्लडची जी क्लॉटिंग आहे, तर त्या क्लॉटिंगमध्ये हेल्प करत असतात. तर व्हिटॅमिन के पण इम्पोर्टंट आहे. ओके, तरी आता मी एवढी जी इन्फॉर्मेशन सांगितली, ही सर्व इन्फॉर्मेशन व्हिटॅमिन्सबद्दल इम्पोर्टंट आहे. याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. ओके, तर याचा आन्सर आहे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिव्हर्सल रेसिपिएंट. ओके, आता आपले जे आर-बी-सीज आहेत, तर आर-बी-सीजवर अँटिजन आणि अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. तर त्याच्या बेसिसवर आपल्याकडे काही व्हेरियस ब्लड ग्रुप्स आहेत. ओके, तर त्यामध्ये युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रेसिपिएंट हे तुमच्या लेव्हलला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. ओके, आता युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय, की ज्याचं ब्लड बाकी सर्व ग्रुपला चालू शकतं. तर त्यामध्ये आहे आपलं ब्लड ग्रुप ओ. ओके, ब्लड ग्रुप ओ मध्ये पण जर क्लिनिकली जर बघितलं, तर ओ निगेटिव्ह जो ब्लड ग्रुप आहे, तर तो बेसिकली सर्वांना आपण यूज करू शकतो. आणि युनिव्हर्सल रेसिपिएंट जर बघितलं, तर युनिव्हर्सल रेसिपिएंटमध्ये एबी हा जो ब्लड ग्रुप आहे, तर एबी हा जो ब्लड ग्रुप आहे, तर त्याला कोणाचा पण तुम्ही ब्लड मित्रांनो देऊ शकता. ओके, तर अशा पद्धतीने हा एमसीक्यू आहे
युनिव्हर्सल रिसिपियंट. तर डोनर आणि रिसिपियंट दोन्ही पण गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. डोनर विचारलं तर ओ निगेटिव्ह किंवा ओ असेल तरी पण क्लिक करा. आणि सेकंड आहे युनिव्हर्सल रिसिपियंट, तर त्यामध्ये असणार आहे आपला एबी ब्लड ग्रुप. त्यानंतर नेक्स्ट आहे आता नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे काय? ओके. नोझोकोमियल इन्फेक्शन इज डॅश डॅश. आता नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा पर्सन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, तो येताना त्याला काही इन्फेक्शन वगैरे नसतं. फॉर एक्झाम्पल त्याला काही फीव्हर असेल, हात मोडला असेल, पाय मोडला असेल, त्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. बट त्याला आल्यानंतर वेगळंच त्याला जर निमोनिया झाला असेल, त्याला जर हॉस्पिटलमध्ये डेंग्यू होत असेल, जर टायफॉइड होत असेल, त्याला जर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत असेल, तर याला आपण काय म्हणतो मित्रांनो? हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन असं आपण म्हणतो. ओके. नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे काय? हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. जे इन्फेक्शन तुम्हाला हॉस्पिटलच्या एन्व्हायर्नमेंटमुळे डेव्हलप झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. आणि हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनमध्ये जर मोस्ट कॉमन जर विचारलं, तर काय आन्सर येणार मित्रांनो तुमचं? UTI. ओके. UTI म्हणजे काय? युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर एकातर असोसिएटेड इन्फेक्शन आहे आणि हे मोस्ट कॉमन हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनपैकी असतं. ओके. त्यानंतर निमोनिया वगैरे पण आहे. ज्या पेशंटला व्हेंटिलेटर असतं, तर त्यांना निमोनिया होऊ शकतो. त्यानंतर ज्या पेशंटची सर्जरी झाली, तर त्यांना सर्जिकल साइट इन्फेक्शन होऊ शकतं. ओके. त्यानंतर हेरिडिटरी इन्फेक्शन, कंजेनिटल इन्फेक्शन किंवा ऑफिस ॲक्वायर्ड इन्फेक्शन हे सर्व रॉंग आन्सर्स आहेत. ओके. तुम्हाला HAI याचा लाँग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. तर HAI म्हणजे काय? हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन. आणि मोस्ट कॉमन जर विचारलं तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे त्याचं मोस्ट कॉमन आहे. त्यानंतर इथे एक आहे बघा, एक टर्म आहे कंजेनिटल इन्फेक्शन. तर कंजेनिटल इन्फेक्शन म्हणजे काय असतं? जे बेबीच्या बर्थच्या वेळेसच प्रेझेंट असतं. फॉर एक्झाम्पल ऑप्थॅल्मिया निओनॅटरम आहे. ओके. ऑप्थॅल्मिया निओनॅटरम एक असं एक इन्फेक्शन आहे जे बेबीच्या आईजमध्ये प्रेझेंट असतं आणि ते मदरच्या जे जेनिटल ट्रॅक आहे तर त्याच्या बॅक्टेरियामुळे डेव्हलप झालेलं असतं. ओके. तर कंजेनिटल इन्फेक्शन म्हणजे काय? की बेबीच्या बर्थच्या वेळेस त्याच्यामध्ये जे इन्फेक्शन प्रेझेंट असतं त्याला आपण कंजेनिटल इन्फेक्शन असं म्हणतो. ही पण टर्म जी आहे तर ती ध्यानात ठेवायची आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे ASH स्टँड फॉर. ओके. ASH म्हणजे काय? आशा. ओके. तुम्ही आशा वर्कर्स असतात तर ते भरपूर वेळेस ऐकलं असेल. तर आशा वर्कर्स जे आहे तर ते ASHचा लाँग फॉर्म असतो. त्यांना त्यांचं नाव नसतं आशा. ओके. तर त्याचं स्पेसिफिकली हा कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा क्वेश्चन आहे. ओके. तर ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज. ओके. इथं बीचं जे आन्सर आहे तर हे त्याचं आन्सर असणार आहे. ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज. याच्याबद्दल थोडक्यात जर इन्फॉर्मेशन जर बघितली तर 1000 पॉप्युलेशनसाठी एक आशा वर्कर नेमलेली असते. त्यानंतर ती जी आहे तर तिचं मिनिमम एज्युकेशन हे 8वी पास असलं पाहिजे. त्यानंतर तिला तिथली बेसिक लँग्वेज आली पाहिजे आणि जर हिली एरिया जर असेल तर 800 किंवा 500 पर्यंत पण एक आशा वर्कर असते. आणि मेनली अंगणवाडीचे जे कामं असतात, त्यानंतर लहान मुलांची जी हेल्थ असतात तर त्याच्या रिलेटेड, त्यानंतर पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये जे असतात, तर त्यामध्ये आशा आहे, तर त्यांचे मेनली फंक्शन असतात. ओके. तर आशाचं लाँग फॉर्म ध्यानात ठेवायचा आहे. ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज. ओके. त्यानंतर आशाचं जे आहे, तर ते 2005 पासून आशा वर्करचं जे आहे, तर ते वर्किंग सुरू झालेलं आहे. त्या अंडर NRHM. ओके. नॅशनल रूरल हेल्थ मिशन आहे. तर नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंडर आशा वर्कर ही जी पोस्ट आहे, तर ती काढली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, व्हेन वॉज द इंडियन नर्सिंग काउन्सिल इस्टॅब्लिश. ओके. इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि ज्या पण नर्सिंगचे ॲक्रेडिटेड बॉडीज आहेत, तर मित्रांनो आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या बॅचमध्ये 3rd नंबरचा चॅप्टर आहे. ज्यामध्ये तुम्हाला ह्याच्या सर्व व्हेरियस काउन्सिल आहेत नर्सिंगच्या, तर त्याच्याबद्दल आपण टोटल इन्फॉर्मेशन बघितली आहे. ओके. तर इंडियन नर्सिंग काउन्सिलचं इस्टॅब्लिशमेंट जे आहे, तर ते 1947 ला झालेलं आहे. ओके. त्यानंतर इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. ओके. दोन्हीबद्दल पण तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे आहे, तर त्याचं काम काय असतं? जे पण आपल्या महाराष्ट्रातल्या नर्सेस आहेत, तर त्यांचं लायसन मेंटेन ठेवणे आणि त्यांना रजिस्ट्रेशन प्रोव्हाईड करणे, हे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणजे आपल्या स्टेट नर्सिंग काउन्सिलचं काम असतं. आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल हे पूर्ण सेंट्रल लेव्हलला वर्क करणारे असते. आणि इंडियन नर्सिंगचं काउन्सिलचं जे काम जे आहे, तर ते नवीन नर्सिंगचे कॉलेजेस जे डेव्हलपमेंट आहे, तर त्याच्यामध्ये हेल्प करत असते. त्यानंतर आपला जो नर्सिंगचा सिलेबस आहे, तर तो सिलेबस डेव्हलपमेंट करण्याचं काम किंवा सिलेबस बिल्ड करायचं काम कोणाचं असतं? इंडियन नर्सिंग काउन्सिलचं असतं. ओके. तर INC आणि MNC, इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, दोन्ही पण तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. आता तुम्हाला होमवर्क काय मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची स्थापना कधी झाली, त्याची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली, तर हे सर्च करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो सांगा, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना पण कळेल की INCची 1947 झाली, तर MNCची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली, सर्च करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. तुमची जी कमेंट आहे तर ती पिन करून ठेवली जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेझल ब्लीडिंग इज असोसिएटेड विथ. ओके. आता नेझल ब्लीडिंग आहे, जर आपल्या नाकातून जर अचानक जर रक्त वगैरे जर यायला लागलं, तर त्याला आपण एकदम सोप्या मराठी भाषेमध्ये, आपल्या गावाकडची भाषा, तर आपण घोळाना फुटणे असं म्हणतो. ओके. जर तुम्ही शाळेमध्ये तुम्ही भरपूर वेळेस बघितलं असेल, एखादा तुमचा मित्र असेल, अचानक त्याच्या नाकातून पाणी यायला लागतं, अचानक मग नंतर रक्त यायला लागतं आणि मग तुमच्या डोक्यावर पाणी वगैरे ओतलं असेल, मग थोड्या वेळाने रक्त स्टॉप होतं. ओके. तर बेसिकली ही जी सर्व प्रोसेस आहे, ही आपल्या सर्वांना माहिती आहे अनुभवाने. ओके. बट तुम्हाला मेडिकली जर ज्यावेळेस विचारलं की नेझल ब्लीडिंगला सायंटिफिकली काय म्हणतात, तर त्याला आपण इपिस्टाक्सिस असं आपण त्याला म्हणतो. ओके. ज्यावेळेस नाकामधून रक्त येतं त्याला आपण इपिस्टाक्सिस असं म्हणतो. आणि इपिस्टाक्सिस जर कोणाला जर झालं, तर ॲज अ नर्स म्हणून आपला काय रोल असतो याच्यावरती पण तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर पिंच द नोज अँड लीन फॉरवर्ड. ओके. नाक दाबायचं आहे आणि समोरच्या साईडला झुकायचं आहे. भरपूर वेळेस लोकं काय करतात की मागच्या साईडला झुकतात.
मागं जर तुम्ही जर झुकले तर ते जे ब्लड आहे तर ते ब्लड डायरेक्टली तुमच्या घशामध्ये जाऊ शकतं आणि ते जर लंग्समध्ये जर गेले तर ते लंग्समध्ये जाऊन डायरेक्टली क्लॉट पण तयार होऊ शकतो. पेशंटला निमोनिया वगैरे होऊ शकतो. म्हणून एपिस्टाक्सिसमध्ये कधी पण समोरच्या साईडला झुकायचं आहे जेणेकरून ब्लीडिंग आपल्याला डायरेक्ट खाली पडली पाहिजे. ओके. किंवा मग नाक तुम्ही दाबून धरायचंय. जिथे पण प्रेशर द्यायचा, जिथे पण ब्लीडिंग असेल तिथे तुम्ही प्रेशर देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे बघा हिमॅटेमेसिस. हिमॅटेमेसिस म्हणजे काय? आपलं जे ओमिटिंग आहे तर ओमिटिंगमधून ज्यावेळेस ब्लीडिंग येते त्याला आपण हिमॅटेमेसिस असं म्हणतो. ओके. इथं हिमॅट एक वर्ड आहे आणि इमेसिस असा एक वर्ड आहे. ओके. हिमॅट म्हणजे ब्लड, इमेसिस म्हणजे ओमिटिंग. तर ओमिटिंगमधून ब्लड येणे दॅट इज द हिमॅटेमेसिस. त्यानंतर नेक्स्ट आहे हिमोप्टायसिस. ओके. हिमोप्टायसिस म्हणजे काय? की स्पुटममधून ब्लड येणे. ओके. जे ट्युबरक्युलोसिसचे पेशंट असतात तर त्यांच्या खोकल्यामधून ब्लड येतं. हिमो म्हणजे अगेन ब्लड आणि टायसिस म्हणजे काय? स्पुटम. तर खोकताना स्पुटममधून ब्लड येणे त्याला आपण म्हणतो हिमोप्टायसिस. आणि नेक्स्ट अजून एक टर्म आहे बघा मिलिना. मिलिना म्हणजे काय? की आपले जे स्टूल्स आहेत ओके फिसेस तर स्टूलमधून ब्लड येणे त्याला आपण काय म्हणतो? मिलिना. आता स्टूलमधून ब्लड येण्याचे पण 2 टाइप असतात. एक असतं फ्रेश ब्लड जे एकदम रेड कलरचं असतं, ब्राईट रेड कलरचं असतं आणि एक असतं पूर्ण ब्लॅकिश कलरचं. ओके. तर ज्यावेळेस ब्लॅकिश कलरचं ब्लड येतं, स्टूलचा कलर पूर्ण ब्लॅक असतो, त्यामध्ये ब्लड प्रेझेंट असतं त्याला आपण मिलिना म्हणतो. याचा जो ब्लीडिंगचा जो सोर्स आहे तर तो काय असतो? आपला स्टमक. स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि ब्लड दोन्हीची रिएक्शन होते. त्यामुळे ते ब्लड आहे पूर्ण ब्लॅक होऊन जातं आणि मिलिनामध्ये जे स्टूल असतात तर ते पूर्ण ब्लॅक असतात. बट हिमॅटोचिझिया ही अशी एक कंडिशन आहे ज्यामध्ये आपल्या लार्ज इंटेस्टाइनमध्ये बेसिकली ब्लीडिंग होते. हिमोरॉइड्स वगैरे असेल तर त्या कंडिशनमध्ये फ्रेश ब्लीडिंग जे होते आपल्या रेक्टल थ्रू त्याला आपण काय म्हणतो? हिमॅटोचिझिया असं आपण म्हणतो. ओके. तर मेलिना आणि हिमॅटोचिझिया दोन्ही पण वर्डमधला जो डिफरन्स आहे तर तो बेसिकली तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे बघा ELISA. ओके. एन्झाइम लिंक एन्झाइम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसे. ओके. याचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नोट डाउन करून घ्या. एन्झाइम लिंक इम्युनोसॉर्बंट ॲसे. ओके. ही जी टेस्ट आहे तर ही कशाच्या डायग्नोसिससाठी यूज केली जाते? तर याचा आन्सर काय मित्रांनो? एड्स जे आहे तर एड्सच्या डायग्नोसिससाठी आपण जे आहे तर ELISA टेस्ट यूज करतो. ॲक्चुअली ही कन्फर्मेटरी टेस्ट नाहीये. ओके. फक्त याच्यामधून तुम्ही एड्सला स्क्रीनिंग करू शकता. बट एड्स जर तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनला एड्स आहे असं तुम्हाला वाटतंय तर सर्वात पहिले त्याची ELISA टेस्ट करा. ELISAमध्ये त्याचा व्हायरल लोड वगैरे तुम्हाला थोडासा कळेल आणि ELISAमध्ये जर तो पॉझिटिव्ह जर आला मग नंतर वेस्टर्न ब्लॉट नावाची टेस्ट असते तर ती मोस्ट कन्फर्मेटरी टेस्ट आहे एड्ससाठी. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्युबरक्युलोसिस. तर ट्युबरक्युलोसिससाठी आपण मॉन्टुक्स टेस्ट आहे तर ती फॉलो करत असतो. त्यानंतर आपलं जे स्पुटम कल्चर आहे तर ते गोल्ड स्टँडर्ड म्हणजे डेफिनेटिव्ह टेस्ट जी आहे तर ती ट्युबरक्युलोसिससाठी आपण कोणती मानतो? तर आपली स्पुटम कल्चर मानतो. स्पुटम कल्चर म्हणजे जे स्पुटम आहे, जे स्पुटमचं डायरेक्टली काय करायचं? कल्चर करणे म्हणजे त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत तर ते चेक करणे. ओके. बेसिकली एवढंच ध्यानात ठेवा सध्या कल्चर म्हणजे. कल्चर ही खूप लाँग प्रोसेस असते. त्यानंतर टायफॉइड आहे तर टायफॉइडसाठी आपण विडाल टेस्ट करतो. ही पण इम्पॉर्टंट आहे. ओके. टायफॉइडची टेस्ट कोणती आहे? ही तुम्हाला विचारली जाऊ शकते. WIDAL. ओके. विडाल टेस्ट. विडाल टेस्ट जी आहे तरी इम्पॉर्टंट आहे. ही तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. तर टायफॉइडच्या डायग्नोसिससाठी आपण विडाल टेस्ट करतो आणि डायरियाच्या डायग्नोसिससाठी काही बेसिकली काय करण्याची गरज नसते. कारण की दिवसातून जर 3 वेळेस जर वॉटरी स्टूल जर झाले तर त्याला आपण डायरिया असं म्हणतो. बट त्या डायरियामध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत तर त्यासाठी आपण डायरियाचं कल्चर वगैरे किंवा मायक्रोस्कोपी आपण त्याचे करत असतो. ओके. तर ELISA हा पण क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आता नेक्स्ट बघा 11 नंबरचा आन्सर. ओके. लॉस ऑफ ॲपेटाइट म्हणजे आपली जी भूक आहे तर ती भूक न लागणे त्याला आपण काय म्हणतो? तर अफिजिक, डिस्फेजिया, एनोरेक्सिया आणि डिस्पेप्सिया. ओके. तर एनोरेक्सिया म्हणजे काय? की भूक न लागणे म्हणजे एनोरेक्सिया. त्यानंतर इथे अजून 2 इम्पोर्टंट टर्म्स आहेत बघा डिस्फेजिया आणि डिस्पेप्सिया. ओके. तर ज्यावेळेस आपण एखादं सॉलिड अन्न खातोय. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही भात खाताय, चपाती खाताय. जर ती भात आणि चपाती खाताना जर तुम्हाला जर गिळताना त्रास होत असेल, आता हे सॉलिड अन्न आहे. ओके. ज्यावेळेस तुम्ही सॉलिड अन्न खाताना तुम्हाला घशामध्ये त्रास होतोय, गिळताना त्रास होतोय, त्याला आपण काय म्हणायचं? डिस्फेजिया. आणि डिस्पेप्सिया म्हणजे काय? की एखादी लिक्विड थिंग आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यूस पिताय, पाणी पिताय, तर ते पिताना जर तुमच्या घशामध्ये जर त्रास जर होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? डिस्पेप्सिया. ओके. तर डिस्फेजिया आणि डिस्फेजिया आणि डिस्पेप्सिया दोन्ही पण वर्ड्स आहेत, इम्पोर्टंट आहेत. आणि एनोरेक्सिया म्हणजे काय? तर एनोरेक्सिया म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाइट. ओके. भूक न लागणे त्याला आपण काय म्हणतो? एनोरेक्सिया. त्यानंतर आता नेक्स्ट एमसीक्यू आहे बघा. ह्युमन बॉडी एक्सक्रीट द नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ डॅश डस्ट. ओके. आपल्या बॉडीमधलं जे नायट्रोजनस वेस्ट आहे तर ते कोणत्या फॉर्ममध्ये बॉडीमधून एक्झिट केलं जातं? युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया आणि क्लोराईड असे तुमच्या समोर इथे 4 ऑप्शन्स आहेत. ओके. आता हे जे नायट्रोजनस वेस्ट आहे तर नायट्रोजनस वेस्ट सर्वात पहिले आपल्या बॉडीमध्ये अमोनियाच्या फॉर्मेशनमध्ये तयार होतं. बट हा जो अमोनिया आहे तर अमोनिया आपल्या बॉडीसाठी हायली टॉक्सिक सबस्टन्स आहे. ओके. आता इथे युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया या तिन्ही पण मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल. ज्या विद्यार्थ्यांचा स्टडी नाहीये ते असं तुक्का मारण्यासाठी विद्यार्थी डायरेक्ट अमोनिया
नायट्रोजनस वेस्ट म्हणलं की डायरेक्टली अमोनियावरती क्लिक करतील, बट याचा आन्सर अमोनिया नाहीये. ओके. कारण की अमोनिया हा जो आहे तर हा हायली टॉक्सिक सबस्टन्स आहे. हा आपल्या बॉडीमध्ये मित्रांनो डायरेक्टली जर राहिला तर आपल्या बॉडीवर त्याचे हार्मफुल इफेक्ट असतात. डायरेक्टली आपण हा ब्लडमध्ये टाकून एक्झिट करू नाही शकत. म्हणून अमोनियाचं लिव्हरमध्ये कन्व्हर्जन होतं. युरियामध्ये आपली जी युरिया सायकल आहे तर युरिया सायकलमध्ये अमोनियाचं कन्व्हर्जन होतं युरियामध्ये आणि युरिया मग आपल्या ब्लडमधून काय होते, आपल्या युरिनमधून एक्सक्रीट आपण त्याला करून टाकतो. ओके. तर याचा आन्सर काय येणार आहे? युरिया येणार आहे. तर याचा अमोनिया आन्सर येणार नाहीये. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आता सायनोसिस म्हणजे काय? ओके. सायनोसिस म्हणजे काय? तर आपले जे आता हा जे सायनोसिस हा जो वर्ड आहे तर एक साइन एंड सिम्प्टम मधला वर्ड आहे. त्यानंतर हा जो वर्ड आहे तर हा रिस्पिरेटरी सिस्टम मधला यूज केला जातो मेनली. तर ब्लू डिस्कलरेशन ऑफ द फिंगर टिप्स आपले जे बोट आहेत. ओके. तर बोटांचे हाताचे असतील किंवा पायांचे असेल तर त्याचे जे फिंगर टिप्स आहेत तर त्यांचं काय होणे ब्लू डिस्कलरेशन म्हणजे त्याला निळा कलर पडणे त्याला आपण काय म्हणतो सायनोसिस. आता याचं होण्याचं कारण काय? भरपूर वेळ काय होतं की पेशंटला कधी-कधी प्रॉपर ऑक्सिजन भेटत नाही. ऑक्सिजन न भेटल्यामुळे जे CO2 आहे तर CO2 म्हणजे काय कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये अॅक्युमुलेट होतं आणि त्यामुळे आपले जे बोट आहेत तर ते सर्वात पहिले निळे पडतात तर ते सायनोसिस असतं. ओके. ज्या पण पेशंटला सायनोसिस असेल तर त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला त्याला O2 द्यायचा आहे. त्याला लगेच O2 कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर ब्रीथिंग डिफिकल्टी हे पण नाही. त्यानंतर हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय? त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना हा पण MCQ समजला असेल सायनोसिस. ओके. आपल्या बोटांचं निळा डिस्कलरेशन होणे म्हणजे निळे पडणे बोट. त्यानंतर फर्स्ट स्टेप इन द नर्सिंग प्रोसिजर इज डॅश डॅश. ओके. नर्सिंग प्रोसिजर मधली पहिली जी स्टेप्स आहे तर ती कोणती? ओके. हँड हायजीन, चेक फॉर व्हायटल्स, रेकॉर्ड कीपिंग आणि इन्फॉर्म टू द फिजिशियन. ओके. ज्यावेळेस आपण कुठली पण एखादी नर्सिंग प्रोसिजर करणार, फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला IV सलाईन लावायचे, एखाद्याला इंजेक्शन द्यायचं, एखाद्याचा बीपी चेक करायचा आहे, तर सर्वात पहिले ॲज अ नर्स म्हणून आपण काय करणार? तर सर्वात पहिले आपण करणार मित्रांनो हँड हायजीन. कारण की आपण भरपूर पेशंटला टच करत असतो. हॉस्पिटलच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये असतो. भरपूर आर्टिकल आपण हाताळत असतो. तर आपल्या हात जे आहे तर ते इन्फेक्टेड सोर्स आपण मानला जातो. म्हणून आपण ज्या पण वेळेस पेशंटकडे जाणार, पेशंटला टच करणार, तर त्यामध्ये सर्वात पहिले आपलं हँड हायजीन असणं इम्पॉर्टंट आहे. जर हँड हायजीन जर नसेल, तर क्रॉस इन्फेक्शन एका पेशंट दुसऱ्या पेशंटपर्यंत जाऊ शकतं. म्हणून नर्सिंग प्रोसिजरमध्ये सर्वात पहिली जी स्टेप्स आहेत, तर ते आहे हँड हायजीन. आता काही जणांना वाटेल की व्हायटल साईन चेक करायचे, बट व्हायटल साईन चेक करणे ही पण एक नर्सिंग प्रोसिजरच आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले हँड हायजीन करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रेकॉर्ड कीपिंग ही सर्वात लास्ट आहे. ओके. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर पेशंटला सलाईन लावलं. सलाईन लावल्यानंतर त्याचा इफेक्ट बॅड आला, वाईट आला, गुड इफेक्ट आला, त्याचे काही कॉम्प्लिकेशन झाले. तुम्ही काय चेंजेस केले, त्याचा कॅन्युला वगैरे चेंज केला, हे सर्व रेकॉर्ड कीपिंगमध्ये असतं आणि इन्फॉर्म टू द फिजिशियन म्हणजे काय? पेशंट जर क्रिटिकल कंडिशनमध्ये जर असेल, तर ज्यावेळेस आपल्या स्कोप ऑफ नर्सिंगच्या बाहेर पेशंट जर जात असेल, तर त्यावेळेस आपल्या डॉक्टरांना कॉल करून सांगणे, दॅट इज द इन्फॉर्म टू द फिजिशियन. ओके. तर राइट आन्सर नर्सिंग प्रोसिजरमध्ये हँड हायजीन आहे. ओके. प्रत्येक वेळेस तुम्हाला डॉक्टरांना इन्फॉर्म करण्याची गरज नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आता डॅश डॅश इज नोन ॲज द कॉलर बोन. ओके. आता कॉलर बोन आणि टाय बोन तर याची एक डायग्राम मी तुम्हाला सांगतो. बेसिकली हा जो क्वेशन आहे, तर हा विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ओके. तर पूर्ण आपण व्हाईट बोर्ड घेऊ. ओके. आता कॉलर बोन. आता कॉलर बोन म्हणजे सर्वात पहिले आपण असा एक इथे एक बोन काढतो बघा. याला आपण काय म्हणतो? मॅन्युब्रियम स्टर्नी. ओके. हा जो पंचकोनी जो बोन काढलाय मी, त्याला आपण काय म्हणतो? मॅन्युब्रियम स्टर्नी आणि मॅन्युब्रियम स्टर्नीपासून असा हा टायच्या आकाराचा एक बोन असतो. त्याला आपण काय म्हणतो? स्टर्नम. ओके. आता हा जो मी डायग्राम काढलेला आहे, ओके. आता हा तुम्हाला एकदम आपला जो गळ्यातला टाय असतो, आपण शाळेमध्ये असताना लावायचो, तसा दिसत असेल. ओके. हे आपलं जे स्टर्नम बोन आहे, तर बेसिकली आपलं स्टर्नम बोन आहे. ओके. आता स्टर्नम बोनचे 3 पार्ट असतात. त्यामध्ये मॅन्युब्रियम स्टर्नी हा वरचा पार्ट, त्यानंतर हा जो मधला पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो? बॉडी ऑफ द स्टर्नम आणि इकडे खाली हा जो असा एक छोटासा त्रिकोणी पार्ट असतो. ओके. त्याला आपण काय म्हणतो? झिपर्ड प्रोसेस असं आपण त्याला म्हणत असतो. ओके. तर असे 3 पार्ट असतात त्या स्टर्नमचे. ओके. त्यानंतर या स्टर्नमपासून काय असतात मित्रांनो? रिब्स असतात. ओके. तर इथून अशा या रिब्स असतात. पूर्ण आपल्याला हा जो छातीचा पिंजरा आहे, तर हा पूर्ण छातीचा पिंजरा इथे मित्रांनो मी काढतोय. ओके. तर अशा पद्धतीने ह्या ज्या रिब्स आहेत, तर या आपल्या स्टर्नम सोबत अटॅच असतात. डायरेक्टली रिब्स अटॅच नसतात, तर मध्ये आपले जे हे असतात याला कनेक्शनमध्ये स्पेशल टाइपचे जे आहेत, तर ते सॉफ्ट टिश्यू प्रेझेंट असतात. त्याला आपण कॉस्टोकॉन्ड्रियल जॉइंट असं पण म्हणतो. ओके. तर इथं ते प्रेझेंट असतात. त्यानंतर आता हे जे वरती आहे मॅन्युब्रियम स्टर्नी, त्यानंतर स्टर्नम आणि झिपर्ड प्रोसेस आणि हे काय आपले रिब्स. तर तुम्हाला काय विचारलंय? डॅश डॅश इज अल्सो नोन ॲज द कॉलर बोन. ओके. आता हा जो आहे तर हा आपण काढलाय, याला आपण म्हणतो टाय बोन. तर ज्यावेळेस तुम्हाला टाय बोन विचारलं जातं, तर त्यावेळेस आपण काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार स्टर्नम. ओके. तर आता ॲक्चुअली याच्यामध्ये स्टर्नम नाहीये. आता कॉलर बोन काय असतं ते आपण बघू. ओके. आता ही जी मॅन्युब्रियम स्टर्नी आहे, तर मॅन्युब्रियम स्टर्नीपासून असा एक एस आकाराचा बोन असतो. ओके. आता तुम्हाला लिंक लागली असेल हा बोन कोणता आहे. ओके. मुलींमध्ये याला आपण ब्युटी बोन म्हणून असं पण ओळखलं जातं. ओके. मुलांमध्ये याला कॉलर बोन म्हणतात आणि मुलींमध्ये याला ब्युटी बोन म्हणतात. ओके. हा जो सर्वात प्रॉमिनंट बोन आहे,
ओके, तर हा आहे कॉलर बोन. ओके, तर याला आपण काय म्हणतो क्लॅव्हिकल असं आपण याला म्हणत असतो. ओके, याचा राइट आन्सर काय येणार आहे? क्लॅव्हिकल येणार आहे. त्यानंतर आता ह्या बोनवर अजून सेपरेट काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात बघा. बॉडीमध्ये सर्व जे बोन्स असतात तर ते व्हर्टिकल प्रेझेंट असतात. हॉरिझॉन्टल प्रेझेंट असणारा बोन कोणता हे तुम्हाला जर विचारलं तर कोणता बोन आहे हॉरिझॉन्टल प्रेझेंट असणारा? तर हा जो क्लॅव्हिकल आहे तर हा बॉडीमधला हॉरिझॉन्टल प्रेझेंट असणारा बोन आहे. त्यानंतर जे हायोइड बोन असतं ते पण आपल्या बॉडीमध्ये हॉरिझॉन्टली प्रेझेंट असतं. ओके, त्यानंतर हायोइड बोन कुठल्या बोन सोबत आर्टिक्युलेशन फॉर्म करत नाही. तो पण क्वेश्चन तुम्हाला हायोइड बोनचा विचारला जाऊ शकतो, की आपल्या बॉडीमध्ये हायोइड बोन एक असा आहे ते कुठल्याच बोन सोबत जॉइंट फॉर्म करत नाही. त्यानंतर याच्यावरती अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असा येतो क्लॅव्हिकल वरती, की प्रत्येक बोनमध्ये एक मेडुलरी कॅव्हिटी असते. ओके, पोकळ जागा असते. असं आपण एक जर पाईप जर घेतला तर पाईपमध्ये कशी मोकळी जागा असते आतून, तशी प्रत्येक बोनला आतून मोकळी जागा असते. बट हे जे क्लॅव्हिकल बोन आहे हे एक मॉडिफाईड लाँग बोनच्या कॅटेगरीमध्ये येतं. याच्यामधली जी पोकळ कॅव्हिटी आहे तर ती पूर्णपणे लॉस असते. हा बोन पूर्ण भरीव असतो. ओके, तर त्याला काय म्हणायचं? क्लॅव्हिकल. त्यानंतर नेक्स्ट बघा, डॅश डॅश इज द लॉंगेस्ट बोन. बॉडीमधला सर्वात लॉंगेस्ट बोन कोणता आहे? तर हा तुम्हाला विचारलाय. तर याच्यापैकी फिमर जो आहे, तर फिमर हा आपल्या बॉडीमधला लॉंगेस्ट बोन आहे. त्यानंतर सर्वात जर छोटा बोन जर विचारला, तर छोटा बोनला आपण जे कानामधलं आपले जे एअर ऑसिकल्स असतात, ओके, स्टेपिस, मॅलेस आणि इन्कस. तर त्यापैकी जे स्टेपिस बोन आहे, तर स्टेपिस आपल्या बॉडीचं सर्वात छोटं बोन आहे. ओके. आता तुम्हाला मित्रांनो होमवर्क म्हणून मी एक क्वेश्चन देतोय, तर सर्वांनी त्याचं कमेंटमध्ये आन्सर मला सांगायचंय. आपल्या बॉडीमधली लॉंगेस्ट मसल, स्ट्रॉंगेस्ट मसल आणि स्मॉलेस्ट मसल. ओके, तर या तिन्ही पण क्वेश्चनचं आन्सर मित्रांनो तुम्हाला कमेंट सेक्शन मधून द्यायचंय. कोणतं विचारलंय बघा मी. लॉंगेस्ट मसल, त्यानंतर स्ट्रॉंगेस्ट मसल आणि ग्रेटेस्ट मसल. ओके, मी तुम्हाला 3 टाइपच्या मसल विचारतो. ओके, लॉंगेस्ट, ग्रेटेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट आणि स्मॉलेस्ट. ओके, 4 टाइपच्या मसल. याचे चारही पण तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये आन्सर सांगा. परत एकदा नोट डाउन करून घ्या, लिहून घ्या. लॉंगेस्ट मसल, स्ट्रॉंगेस्ट मसल, त्यानंतर लॉंगेस्ट मसल झाली, स्ट्रॉंगेस्ट मसल झाली, त्यानंतर बिगर मसल किंवा ठीक आहे, बिगेस्ट मसल घ्या आणि स्मॉलेस्ट मसल. ओके, अशा ह्याच्या 4 मसल्स आहेत. तर याचे नावं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, रेग्युलेशन ऑफ द बॉडी टेम्परेचर इज द फंक्शन ऑफ. ओके, आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर रेग्युलेशन आहे तर ते कशाचं फंक्शन असतं? मेडुला, फोरब्रेन, पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस. ओके, तर आपलं जे टेम्परेचर मेंटेनन्स ठेवायचं जे काम आहे, ओके, टेम्परेचर मेंटेनन्स, तर त्याला आपण काय म्हणतो? आपलं थर्मोजेनेसिस किंवा थर्मोलायसिस. हे जे आपलं जे थर्मोजेनेटिक सेंटर आहे तर ते कोण असतं? थर्मोरेग्युलेटरी सेंटर, नॉट अ थर्मोजेनेटिक सेंटर. थर्मोरेग्युलेटरी सेंटर. थर्मो म्हणजे टेम्परेचर, रेग्युलेटरी म्हणजे रेग्युलेट करणारा. ओके, टेम्परेचर रेग्युलेट करणारं जे सेंटर आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? हायपोथॅलॅमस असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर हे जे मेडुला वगैरे आहे तर याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. ओके, आपल्या बॉडीमधलं जे बॅलन्स वगैरे आहे तर बॅलन्स मेंटेन ठेवण्याचं काम आपल्या सेरेबेलमचं असतं आणि मेडुलाचं काम काय असतं? तर आपलं रिस्पिरेटरी रेट आणि हार्ट रेट मेंटेन ठेवण्याचं काम मेडुलाचं असतं. त्यानंतर फोरब्रेन जे आहे तर ते आपल्या लॉजिकल थिंकिंगमध्ये वगैरे आपलं फोरब्रेन जे आहे तर ते यूज होतं. इमोशन्समध्ये फोरब्रेन यूज होतो आणि पिट्युटरी ग्लँड जे आहे त्याला आपण मास्टर ग्लँड ऑफ द बॉडी असं म्हणतो. पिट्युटरी ग्लँडचे अँटेरियर आणि पोस्टेरियर असे 2 लोब्स असतात. त्यापैकी पोस्टेरियर लोबचे हार्मोन्स आहेत तर ते इम्पोर्टंट आहेत. त्यामध्ये ईडीएच म्हणजे व्हॅसोप्रेसिन किंवा त्याला आपण अँटीडायरेटिक हार्मोन असं म्हणतो आणि सेकंड जो असतो तर तो ऑक्सिटोसिन, त्याला आपण लव्ह हार्मोन असं पण म्हणतो. ओके, तर पिट्युटरी ग्लँड पण इम्पोर्टंट आहे, ध्यानात ठेवायचं. पिट्युटरी ग्लँडचं लोकेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्याला आपण काय म्हणतो? सेलेटर शिका. हे जे इथे मॉडेल बोन्स जे एक असे कप लाइक शेप कॅव्हिटी असते त्याला आपण सेलेटर शिका म्हणतो. त्यामध्ये ही जी पिट्युटरी ग्लँड आहे तर ती प्रेझेंट असते. त्यानंतर 8 नंबरचा एमसीक्यू बघा. ॲलोप्सिया मीन्स डॅश डॅश. ओके, ॲलोप्सिया म्हणजे काय? की पूर्ण टक्कल पडणे किंवा हेअर फॉलिंगमुळे. ओके, हेअर फॉलिंगला आपण काय म्हणतो? ॲलोप्सिया असं आपण म्हणतो. त्यानंतर टूथ डिके नाही. त्यानंतर मसल पेन. ओके, आताच आपण वरती डिस्कस केलं होतं एका आपल्या एमसीक्यूमध्ये की मसल पेन म्हणजे काय? तर मसल पेनला आपण काय म्हणतो? मायल्जिया असं आपण म्हणतो आणि हाय फीव्हरला आपण काय म्हणतो मित्रांनो? हायपरथर्मिया असं आपण हाय फीव्हरला म्हणतो. फीव्हरच्या नॉर्मल व्हॅल्यूज वगैरे पण तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती पण तुम्हाला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता 16 नंबरचा एमसीक्यू. ओके. आय थिंक 19 नंबरचा आहे. ओके. 19 नंबरचा एमसीक्यू काय? लॉंगेस्ट किंवा लार्जेस्ट सेल ऑफ द ह्युमन बॉडी. ओके. आपल्या बॉडीची ह्युमन बॉडीमध्ये लार्जेस्ट सेल कोणती असते मित्रांनो? तर ते असते न्यूरॉन. ओके. आता याच्यामध्ये भरपूर सर्व एक्सेप्शन्स आहेत. ओके. आता याच्यामध्ये काय विचारले तुम्हाला? ह्युमन बॉडी विचारले. ज्यावेळेस आता ह्युमन बॉडीमध्ये तुम्हाला लार्जेस्ट सेल विचारली जाते तर ती कोणती येते? न्यूरॉन येते. त्यानंतर ह्युमन बॉडीमधली स्मॉलेस्ट सेल जर विचारली तर ती येते प्लेटलेट. ओके. तर न्यूरॉन आणि प्लेटलेट ध्यानात ठेवा. न्यूरॉन ही सर्वात लार्जेस्ट सेल आहे आणि प्लेटलेट ही सर्वात स्मॉलेस्ट सेल आहे. ओके. बट आता मेलमध्ये जर स्पेसिफिकली जर बघितलं तर मेलमध्ये जर सर्वात तुम्हाला स्मॉलेस्ट सेल जर विचारली तर ती प्लेटलेट नसते. तर मेलमध्ये सर्वात स्मॉलेस्ट सेल जी आहे तर ती कोण असते? स्पर्म असते. ओके. आणि फिमेल्समध्ये जर तुम्हाला सर्वात लॉंगेस्ट किंवा लार्जेस्ट सेल जर विचारली तर फिमेलमध्ये लार्जेस्ट सेल जी आहे तर ती न्यूरॉन नसते. तर फिमेलमध्ये सर्वात लार्जेस्ट सेल जी आहे तर ते असतो ओवम. ओके. तर ओवम आणि स्पर्ममुळे थोडं डिफिकल्टी आहे याच्यामध्ये, बट तुम्ही ध्यानात ठेवू शकता. ओके. ह्युमन बॉडी जर विचारलं तर स्मॉलेस्ट आणि लॉंगेस्ट ध्यानात ठेवायचं आहे, बट लॉंगेस्ट फिमेलमध्ये डिफरंट आहे आणि स्मॉलेस्ट मेलमध्ये डिफरंट आहे. ओके. जे आपले गोनॅड्स आहेत तर ते त्याच्यामध्ये येतात. म्हणजे कोण स्पर्म आणि ओव्हीज. ओके. याच्यामध्ये थोडं डिफरन्शिएशन मेल फिमेलमध्ये झालेलं असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विच व्हिटॅमिन इज इसेन्शियल फॉर द ब्लड क्लॉटिंग. ऑलरेडी आपण व्हिटॅमिनमध्ये
इम्पॉर्टंट वरती बघितले, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व व्हिटॅमिन सांगितले. तर हा जो फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन के, तर हा ब्लड क्लॉटिंगसाठी इम्पॉर्टंट असतो. ओके, आता हा जो व्हिटॅमिन आहे तर हा आपले जे गट फ्रेंड बॅक्टेरिया आहेत, ओके, आपल्या इंटेस्टाईनमध्ये जे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात तर ते बेसिकली प्रोड्यूस करत असतात. आणि आपलं जे कोॲग्युलेशन पाथवे आहे तर त्यामध्ये व्हिटॅमिन केचा एक इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, व्हिटॅमिन के जर नसेल बॉडीमध्ये तर बॉडीमधून इकडून तिकडून ब्लिडिंग होऊ शकते. ओके, तर ब्लड क्लॉटिंगसाठी व्हिटॅमिन के इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस एका बेबीचा न्यूबॉर्नचा बर्थ होतो तर मित्रांनो त्याचं जे इंटेस्टाईन असतात त्यांनी काही खाल्लेलं वगैरे नसतं, तर त्याचं जे इंटेस्टाईन आहे तर ते पूर्ण क्लीन असतात. तर त्यामुळे त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज नसतात. ओके, या बॅक्टेरियाचं मेन काम काय असतं की आपलं जे फूड आहे तर त्याचं फर्मेंटेशन करणे या बॅक्टेरियाचं काम असतं. ओके, तर हे बॅक्टेरियाज ॲब्सेंट असल्यामुळे न्यूबॉर्न बेबीजमध्ये व्हिटॅमिन के जे आहे तर व्हिटॅमिन के ॲब्सेंट असतं. म्हणून आपण न्यूबॉर्न बेबीला लगेच जन्म झाले काय करतो तर त्याला आपण व्हिटॅमिन केचं इंजेक्शन जे आहे तर ते आपण इंट्रामस्क्युलरली देऊन टाकतो. ओके, तर हे ध्यानात ठेवायचं आहे, क्लिनिकली इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की न्यूबॉर्नला सर्वात पहिले इंजेक्शन कोणतं दिलं जातं, तर व्हिटॅमिन के जे आहे तर ते बेसिकली सर्वांमध्ये दिलं जातं. आणि त्याचं इम्पॉर्टंट काम काय असतं तर ते ब्लड क्लॉटिंग किंवा जे आपलं न्यूबॉर्न हिमोरेजिक सिंड्रोम आहे तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी व्हिटॅमिन के इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर बेस्ट वे टू कन्फर्म द प्लेसमेंट ऑफ द नॅझोगॅस्ट्रिक ट्यूब. ओके, नॅझोगॅस्ट्रिक ट्यूबलाच आपण एनजी ट्यूब असं म्हणतो किंवा त्याला आपण राईल ट्यूब असं पण म्हणतो. RYL, राईल विथ अपॉस्ट्रोफी एस, राईल्स. ओके, राईल्स ट्यूब असं पण आपण म्हणतो नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब्सला. ओके, आता नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब काय असतं थोडे आपण डायग्राम काढू, डायग्राम मधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू एनजी ट्यूब म्हणजे काय असतं. ओके, तर अशा पद्धतीने हे काय आहे, एखाद्या पर्सनचं स्टमक आहे. ओके, हे एखाद्या पर्सनचं स्टमक आहे आणि इकडून फॉर एक्झाम्पल हे त्याचं नोज आहे. ओके, तर आपण काय करतो नाकामधून एक नळी टाकतो. रेड कलर मध्ये आपण इकडे ऑरेंज कलर मध्ये ती नळी तुम्हाला दाखवतो. ओके, तर अशा पद्धतीने ही जी नळी आहे तर अशी नाकामधून टाकली जाते. इसोफेगस मधून आपल्या स्टमक मध्ये अशी एक नळी येते. तर या ट्यूबला आपण काय म्हणतो मित्रांनो, या नळीला आपण काय म्हणतो एनजी ट्यूब असं म्हणतो. ओके, एन नॅसो गॅस्ट्रिक, नॅसो म्हणजे नोज आणि गॅस्ट्रिक म्हणजे काय स्टमक. तर नाकापासून तर पोटापर्यंत टाकली जाणारी नळी आहे त्याला आपण काय म्हणतो नॅसो गॅस्ट्रिक ट्यूब. आता या ट्यूबचं इम्पॉर्टंट फंक्शन काय असतं, जे आपण पेशंटला काही ओरल सर्जरी वगैरे झालेली असते. ओके, तर त्या पेशंटला ओरली आपण काय देऊ नाही शकत कारण की त्याला चावता येणार नाही. म्हणून आपण काय करतो नाकामधून एक नळी टाकलेली असते, ज्याच्यातून फूड आपण डायरेक्टली जे लिक्विड फूड आहे, ज्यूस असेल, काही सप्लिमेंट असेल, प्रोटीन पावडर असेल, तर ते आपण पाण्यामध्ये टाकून डायरेक्टली स्टमकमध्ये ते इम्पोर्ट करू शकतो. ओके, याला आपण काय म्हणतो नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब. ओके, किंवा त्याला आपण एनजी फिडिंग असं पण म्हणतो. गॅस्ट्रिक लवाज आणि गॅस्ट्रिक गवाज. ओके, तर याला आपण काय म्हणतो गॅस्ट्रिक गवाज असं आपण म्हणतो. आणि लवाज म्हणजे काय, लवाज म्हणजे स्टमक वॉश करणे, स्टमकमध्ये पाणी टाकणे आणि ते वॉश आउट करून परत बाहेर काढणे, त्याला आपण काय म्हणतो गॅस्ट्रिक लवाज. आणि गॅस्ट्रिक गवाज म्हणजे काय, तर फिडिंग देणे, त्याला आपण गॅस्ट्रिक गवाज असं म्हणतो. तर लवाज आणि गवाज मधला हा डिफरन्स ध्यानात ठेवायचा आहे. आता ज्यावेळेस आपण ही ट्यूब टाकतो, ओके, तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं जे इपिग्लॉटिस असतं, इपिग्लॉटिसच्या मागच्या साईडने इसोफेगस असतं आणि समोरच्या साईडने ट्रकिया असतो. तर ही जी ट्यूब आहे तर ही ट्यूब ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो तर ही कधी कधी ट्रकियामध्ये पण जाऊ शकतो. जर पेशंट जर कॉन्शियस जर असेल तर कॉन्शियस पेशंट मध्ये लगेच तुम्हाला समजेल की तो पेशंट खोकला वगैरे करतोय, पेशंटचं सॅच्युरेशन कमी झालंय, म्हणजे ट्यूब ही ट्रकियामध्ये चालली. बट एखादा पेशंट जर अनकॉन्शियस आहे आणि त्या अनकॉन्शियस पेशंटला खाता वगैरे येत नाही आणि तुम्हाला त्याला ही राईल ट्यूब टाकायची आहे, तर त्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये ही राईल ट्यूब पोटामध्येच गेली, त्याचं तुम्ही कन्फर्मेशन कसं करणार. तर कन्फर्मेशन करण्याचे मित्रांनो 3 मेथड्स आहेत. ओके, सर्वात पहिले आपण याला सिरीज लावतो आणि कंटेंट जे आहे तर ते ऍस्पिरेट करतो. तर त्याच्यामधून जर ग्रीन कलरचं कंटेंट जर आलं तर समजून घ्यायचं की आपल्या पोटामधलं जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तर ते बाहेर येतंय, याचा अर्थ की ट्यूब ही पूर्ण स्टमक मध्ये आहे. त्यानंतर सेकंड मध्ये आपण काय करतो की 10 सीसी एअर घेतो आणि ती एअर आपल्या सिरीजनी पुश करतो आणि आपला जो स्टेथोस्कोप असतो स्टेथोस्कोपचा डायफ्राम आपण पोटावर ठेवतो आणि तिथून आपल्या बुडबुडे जसे येतात तर तसा जो आवाज येतो, तर आवाज आला तर समजून घ्यायचं की आपली जी ट्यूब आहे तर तिचं कन्फर्मेशन आहे ती आपल्या पोटामध्ये आहे. आणि थर्ड जी एकदम मोस्ट कन्फर्मेटरी जी टेस्ट आहे तर त्यामध्ये आपण डायरेक्टली एक्सरे करतो आणि एक्सरे मध्ये ही ट्यूब आहे तर ती आपल्याला लगेच दिसते की ट्यूब पोटापर्यंत गेलेली आहे की नाही आणि त्याचं ऍक्च्युअल लोकेशन ती पोटामध्ये किती कॉईल झालेली आहे, सर्व गोष्टी आपल्याला एक्सरे मधून समजतात. तिची लेंथ वगैरे आपण पोटामध्ये किती आहे तर ते सर्व आपण एक्सरेने बघू शकतो. ओके, तर कन्फर्म. आता इथे तुम्हाला बेस्ट वे विचारलाय तर बेस्ट वे मध्ये काय नाही, आता इथं ऍक्च्युअली ऑस्कल्टेशन पण राईट आन्सर आहे आणि एक्सरे पण आहे. ओके, त्यानंतर पेशंट कम्फर्ट पण आहे. बट कधी पेशंट जर कॉन्शियस असेल तर पेशंट कम्फर्ट. त्यानंतर चेकिंग ट्यूब लेंथ 105 सेंटीमीटरची बेसिकली ट्यूब असते, आपण 80 सेंटीमीटर टाकतो आणि 20 सेंटीमीटर ही बाहेर असते. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला बेस्ट विचारलंय तर बेस्ट वे मध्ये काय नाही आपलं एक्सरे, कारण की एक्सरे मध्ये आपण सर्व ट्यूबची लेंथ वगैरे सर्व आपण त्याच्यामध्ये ऍक्सेस लिहू शकतो. ओके, तर बेस्ट वे टू कन्फर्म द प्लेसमेंट ऑफ एनजी ट्यूब, एनजी ट्यूबच्या कन्फर्मेशनसाठी आपण एक्सरे हा जो आहे तर हा बेस्ट मेथड आपण वापरतो किंवा आपण समजू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ एनजी ट्यूब. आता ही जी एनजी ट्यूब आपण टाकली तर हिचं पर्पज काय, ऑलरेडी मी आताच तुम्हाला सांगितलं, टू प्रोव्हाइड द न्यूट्रिशनल सपोर्ट. ओके, गॅस्ट्रिक गवाज देणे.
त्यानंतर ऑक्सिजन जर ऍडमिनिस्टर जर करायचं जर असेल तर ऑक्सिजन ऍडमिनिस्टरसाठी आपल्याकडे मास्क असतात. त्यानंतर पेशंटला इंडोट्रॅकियल ट्यूब असते. त्यानंतर पेशंटला आपली जी ट्रॅकिओस्टॉमी आहे तर ट्रॅकिओस्टॉमी ट्यूब असते. तर व्हेरियस टाईप आहेत ऑक्सिजन ऍडमिनिस्ट्रेशनचे. त्यानंतर हार्ट रेट जर मॉनिटर करायचे असेल तर हार्ट रेट मॉनिटर करण्यासाठी आपण मॅन्युअली पेशंटची ते पल्स चेक करू शकतो. त्यानंतर पेशंटला आपण मॉनिटर लावू शकतो. त्यानंतर आपल्याकडे पल्स ऑक्सिमीटर आहे. पल्स ऑक्सिमीटरवरती तुम्हाला ऑक्सिजन सॅच्युरेशन पण समजतं आणि पेशंटचे बीट्स किती चालले आहेत तर ते पण समजतं. ओके, तर आय थिंक तुम्हाला हा पण एमसीक्यू एकदम समजला असेल, इझी आहे. त्यानंतर हाय ब्लड प्रेशर इज टर्म आहे. ओके, हाय ब्लड प्रेशर ज्यावेळेस एखाद्या पेशंटचा ब्लड प्रेशर वाढतो तर त्याला आपण काय म्हणतो? हायपरथर्मिया, हायपोटेन्शन, हायपोथर्मिया आणि हायपरटेन्शन. ओके, तर हायपरथर्मिया म्हणजे काय? टेम्परेचर वाढणे, ऑलरेडी आपण आताच डिस्कस केले. त्यानंतर हायपोटेन्शन म्हणजे काय? ब्लड ब्लड प्रेशर आहे तर तो कमी होणे. त्यानंतर हायपोथर्मिया, हायपोथर्मिया म्हणजे काय? तर आपलं टेम्परेचर कमी होणे. आणि हायपरटेन्शन म्हणजे काय? की ब्लड प्रेशर वाढणे. ज्यावेळेस 120/80 mmHg पेक्षा ब्लड प्रेशर जास्त असतो त्याला आपण काय म्हणतो? हायपरटेन्शन असं म्हणतो. आणि हायपोटेन्शन म्हणजे काय? की ज्यावेळेस आपला बीपी आहे तर तो 80/60 चा कमी असतो तर आपण काय म्हणतो? हायपोटेन्शन. ओके, आता आपला जो बीपी आहे तर तो नॉर्मली आपण किती लिहितो? 120/80 हा आपला नॉर्मल बीपी असतो. ओके, आता याच्यापेक्षा जर जास्त जर झालं त्याला आपण काय म्हणतो? हायपरटेन्शन असं म्हणतो. ओके, आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की हे दोन बीपी कोणते कोणते आहेत? तर एक असतो सिस्टोलिक बीपी. ओके, हा जो वरचा आहे 120 हा असतो आपला मित्रांनो सिस्टोलिक बीपी. म्हणजे काय? की ज्यावेळेस आपलं जे हार्ट आहे ज्यावेळेस आपलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस जो आर्टरीजमध्ये जो ब्लडचा प्रेशर असतो त्याला आपण म्हणतो सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि सेकंड असतो आपला डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ओके, तुम्ही बायोलॉजीमध्ये याचा बेसिक स्टडी केला असेल तर तुम्हाला मी इझिली सांगतोय. डायस्टोलिक म्हणजे काय? की ज्यावेळेस हार्ट रिलॅक्स पोझिशनला असतो. ओके, आपला हार्ट काय होतं? कॉन्ट्रॅक्ट होतं, रिलॅक्स होतं. कॉन्ट्रॅक्ट असताना जो ब्लड प्रेशर आहे तो असतो 120 आणि रिलॅक्स असताना जो असतो त्याला आपण म्हणतो डायस्टोलिक, हा असतो 80. ओके, तर या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो असतो 40 चा, त्याला आपण पल्स प्रेशर असं म्हणतो. आणि अजून एक आहे मीन आर्टेरियल प्रेशर. ओके, तर मीन आर्टेरियल प्रेशर आपला 93 to 95 पर्यंत असतो. तर मीन आर्टेरियल ब्लड प्रेशर जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट टाइम शिकू बघा. विच ऑर्गन सिक्रेट द इन्सुलिन? खालीपैकी कोणता जो ऑर्गन आहे तर तो इन्सुलिन सिक्रेट करतो? ब्रेन, पिट्युटरी, टंग आणि पॅनक्रियास. ओके, तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल पॅनक्रियास जो जो ऑर्गन आहे तर पॅनक्रियास काय करतो? इन्सुलिन नावाचा जो हार्मोन आहे तर तो पॅनक्रियास सिक्रेट करत असतो. ओके, आपल्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये अशा पद्धतीचा हा जो जे शेपचा ऑर्गन आहे ज्याला आपण काय म्हणतो? पॅनक्रियास असं म्हणतो. या पॅनक्रियासचा हा जो टेलचा ऑर्गन आहे किंवा हा जो टेलचा पार्ट आहे तर याच्यामध्ये एक स्पेशल टाईपच्या सेल्स असतात त्याला आपण काय म्हणतो? बीटा सेल्स असं म्हणतो किंवा त्याला आपण बीटा लँगरहॅन्स सेल्स असं म्हणतो. ओके, आता ह्या ज्या बीटा सेल्स आहेत तर या बीटा सेल्समधून 3 इम्पोर्टंट हार्मोन्स आहेत. ओके, ज्याचे फंक्शन्स नोन आहेत. तसे 4 हार्मोन्स असतात बट 3चे फंक्शन हे बुक्समध्ये असतात म्हणजे दिलेले आहेत. तर एका अजून याच्यापैकी जे लास्टचा जो हार्मोन आहे ओके, एफ सेल्स पासून जे हार्मोन सिक्रेट होतो तर त्याचा अजूनपर्यंत फंक्शन अननोन आहे. तर बीटा सेल पासून 3 हार्मोन्स येतात. सर्वात पहिला असतो इन्सुलिन, त्यानंतर सेकंड असतो ग्लुकॅगॉन आणि तिसरा असतो सोमॅटोस्टॅटिन. ओके, तर इन्सुलिनचं काम काय असतं? तुम्हाला इन्सुलिन कुठून सिक्रेट होतं हेच विचारलंय तर पॅनक्रियाजमधून सिक्रेट होतो. पॅनक्रियाजमधून पण जर विचारलं तर बीटा लँगरहॅन्स सेल्स. ओके, पॅनक्रियाज ही जी आहे तर ही मिक्स टाईपची ग्लँड आहे ज्यामध्ये एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन दोन्ही पण फंक्शन असतात. एक्झोक्राईन फंक्शनमध्ये सर्व आपले जे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत पॅनक्रियाटिक लायपेज, पॅनक्रियाटिक अमायलेज तर हे सिक्रेट होतात. आणि एंडोक्राईन फंक्शनमध्ये इन्सुलिन, ग्लुकॅगॉन आणि सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट होत असतं. तर इन्सुलिनचं काम काय असतं? आपला जो ग्लुकोज आहे तर ग्लुकोज लेव्हलला कमी करण्याचं किंवा त्याला रेग्युलेट करण्याचं काम इन्सुलिनचं असतं. त्यानंतर ग्लुकोज लेव्हल जर कमी झाली तर त्याला इन्क्रीज करण्याचं काम कोणाचं असतं? ग्लुकॅगॉनचं असतं. ओके, इन्सुलिन, त्यानंतर सेकंड असतो ग्लुकॅगॉन आणि थर्ड असतो सोमॅटोस्टॅटिन. तर सोमॅटोस्टॅटिनचं काम काय असतं? आपलं जे ग्रोथ हार्मोन आहे तर ग्रोथ हार्मोनला इनिबिट करण्याचं काम म्हणजे त्याचं फंक्शन कमी करण्याचं काम हे सोमॅटोस्टॅटिनचं असतं. ओके, तर अशा पद्धतीने हे जे 3 हार्मोन्स आहेत इन्सुलिनचे बीटा सेल्स पासून येणारे ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, डॅश डॅश इज यूज टू मेजर द ब्लड प्रेशर. खालीपैकी कोणतं जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी हेल्प होतं. तर स्टेथोस्कोप जे आहे तर स्टेथोस्कोप आपण ऑस्कल्टेशनसाठी वापरतो. लंग्सचे साऊंड असतील, हार्टचे साऊंड असेल ते आपण स्टेथोस्कोपने घेतो. त्यानंतर थर्मोमीटर आहे तर थर्मोमीटर हे आपण टेम्परेचरसाठी यूज करतो. राईट आन्सर काय यायचं मित्रांनो? स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर मध्ये मर्क्युरी वापरले जाते. आता बेसिकली सर्वकडे मॉनिटर्स आलेत. स्पिग्मोमॅनोमीटरचा यूज आहे तर तो क्लिनिकली थोडा कमी होतोय. आणि ग्लुकोमीटरचं काम काय असतं? तर बीएसएल चेक करण्याचं म्हणजे ब्लड शुगर लेवल चेक करण्यासाठी आपण ग्लुकोमीटर यूज करत असतो. त्यानंतर आता नेक्स्ट एमसीक्यू आहे बघा 26 नंबरचा. विच न्यूट्रिएंट इज इम्पॉर्टंट इन द वुंड हिलिंग? ओके, बॉडीमध्ये एखादी जखम जर झाली तर ती जखम भरून काढण्यासाठी कोणता न्यूट्रिएंट आहे तर तो इम्पॉर्टंट असतो? तर त्यामध्ये मित्रांनो प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी जे आहे तर ते इम्पॉर्टंट असतं. ओके, तर प्रोटीनला आपण काय म्हणतो? आपल्या बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक असं पण म्हटलं जातं. ओके, तर प्रोटीनमुळे काय होतं की वुंड हिलिंग जी आहे तर ती
होत असते. त्यानंतर फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स हे सर्व रॉंग आन्सर्स आहेत. फॅटचं काम काय असतं, तर आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवणे, हे सर्व फॅटचे काम असतं. त्यानंतर शॉक ॲब्झॉर्बर म्हणून फॅट कामं करते असते. त्यानंतर जर कधी ग्लुकोज कमी जर पडलं, तर फॅटमधून आपल्याला एनर्जी भेटते. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट्स, हे आपलं बेसिकली एनर्जी सोर्स आहे. त्यानंतर फायबर्स, फायबर्स आपल्याला फ्रुट्समधून भेटतात. काकडी, गाजर, त्यानंतर जे आपण सॅलड खातो, त्यामधून आपल्याला फायबर्स भेटतात. आपल्या स्टूलचं बल्क वाढवण्यासाठी आणि कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करण्यासाठी फायबरचा यूज होतो. ओके, याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. तुम्हाला एमसीक्यूची व्यतिरिक्त जे पण काय मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतोय मित्रांनो, ती तुम्ही नोट डाउन करून घ्या. कारण की याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. ओके. आपण फक्त 30 एमसीक्यू आणले म्हणजे तेच फक्त इन्फॉर्मेशन बघायची अशी नाही. जे पण काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, तर त्याच्यावरती पण बेसिकली तुम्हाला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रायमरी पर्पज ऑफ द हँड हायजीन इन नर्सिंग. ओके. नर्सिंगमध्ये हँड हायजीनचं प्रायमरी पर्पज काय असतं? ऑलरेडी आपण वरती डिस्कस केलं आहे. तर प्रिव्हेंट द क्रॉस इन्फेक्शन हे त्याचं राइट आन्सर आहे. त्यानंतर टू कीप द हँड क्लीन, स्वतःचे हात क्लीन करणे हे त्याचं पर्पज आहे का? हा पण आहे, बट बेसिकली ते क्लिनिकल पर्पज नाही. क्लिनिकली पर्पज काय? प्रिव्हेन्शन ऑफ द क्रॉस इन्फेक्शन. त्यानंतर टू कीप द हँड मॉइश्चर आणि रिमूव्ह द डस्ट फ्रॉम हँड्स, हे सर्व रॉंग ऑप्शन्स आहेत. त्यानंतर हा जो एमसीक्यू आहे मित्रांनो, हा तुमचा होमवर्कचा एमसीक्यू आहे. ओके. ह्युमन राईट जे आहे, ओके, इथं इथं HW. सर्वांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं याचा आन्सर, की ह्युमन राईट्स जो आहे, तर तो ह्युमन राईट्स डे कधी सेलिब्रेट केला जातो? त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट इम्पॉर्टंट व्हाईल मेंटेनिंग द पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी. ओके. एखाद्या पेशंटने काही त्याची काही प्रायव्हेट गोष्ट तुम्हाला मित्रांनो एक्सप्लेन केलेली आहे, तर ती प्रायव्हेट गोष्ट तुम्हाला सांगायची. ओके. आपण आपला 29 नंबरचा आहे. ओके. 9 नंबरच्या तिथे आय थिंक जी टाईप झालं. ओके. तर जो 29 नंबरचा एमसीक्यू आहे, तर समजून घ्या. पेशंटची कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही ॲज अ नर्स म्हणून काय रोल असेल ते तुमचा? तर शेअरिंग द पेशंट इन्फॉर्मेशन विथ द हॉस्पिटल स्टाफ. त्यानंतर ओन्ली शेअरिंग इन्फॉर्मेशन टू दोज हू इन्व्हॉल्व इन द केअर. डिस्कसिंग द पेशंट इन्फॉर्मेशन विथ द पीपल्स अँड पोस्टिंग द इन्फॉर्मेशन ऑन सोशल मीडिया. तर याचं राईट आन्सर काय असणार आहे? जो पण स्टाफ फक्त पेशंटच्या केअरमध्ये इन्व्हॉल्व आहे, ज्या इन्फॉर्मेशनचा बाकीच्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होऊ शकतो, तर फक्त अशी जी इन्फॉर्मेशन आहे, तर ती तुम्ही बाकीच्या हॉस्पिटल स्टाफसोबत सांगू शकता. विनाकारण एक्स्ट्राचं मटेरियल तुमच्या मनाने ॲड करून सांगायचं नाही. ओके. जेवढं इम्पॉर्टंट आहे, तर त्याच गोष्टी शेअर करायच्या आहे. विनाकारण पेशंटला डिस्क्लोजर करायचं नाही. त्यानंतर शेअरिंग द पेशंट इन्फॉर्मेशन विथ द हॉस्पिटल स्टाफ. बाकीच्या स्टाफसोबत शेअर करण्याची गरज नाही. जे ऑलरेडी त्या पेशंटच्या केअरमध्ये इन्व्हॉल्व आहेत, फिजिओथेरपिस्ट असेल, डायटिशियन असेल, जर तुम्हाला वाटत असेल, तर ही इन्फॉर्मेशन त्यांना जर समजली, तर पेशंटच्या हेल्थमध्ये काही सुधार होऊ शकतो, तरच तुम्ही मित्रांनो शेअर करू शकता. त्यानंतर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग अँड रेकॉर्डिंग द व्हायटल साइन इज नोन ॲज. ओके. तुम्ही एखाद्या पेशंटचं व्हायटल साइन ॲसेस करत आहात आणि ते रेकॉर्ड करत आहात, तर याला आपण काय म्हणतो? डायग्नोसिस. म्हणजे काय? तर डायग्नोसिस म्हणजे एखाद्या पेशंटचा आजार त्याला कोणता आहे, तर ते फाइंड आउट करणे प्रॉपर एव्हिडन्सने, त्याला आपण म्हणतो डायग्नोसिस. त्यानंतर असेसमेंट. असेसमेंट म्हणजे काय? की पेशंटला काय झालंय, काय नाही ते बघणे, म्हणजे काय? त्याची रेकॉर्डिंग करणे आणि ऑब्टेनिंग. ओके. ऑब्टेनिंग अँड रेकॉर्डिंग द व्हायटल साइन, त्याला आपण काय म्हणतो? असेसमेंट. आता व्हायटल साइनमध्ये कोणते कोणते व्हायटल साइन्स आहेत, तर ते पण आपण बघू. त्यानंतर प्रोग्नोसिस म्हणजे काय? प्रोग्नोसिस म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटचा पाय मोडलाय, तर तो किती दिवसांनी क्लिअर होईल, तो पाय नीट होईल, की त्याला काढून टाकण्याची गरज पडेल. म्हणजे फ्युचर फोरकास्टिंग. ओके. फ्युचरमध्ये डिसीज कंडिशन कशी प्रोग्रेस होऊ शकते, तर त्याला फोरकास्ट करणे म्हणजे काय? प्रोग्नोसिस. आणि नेक्स्ट आहे ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे ॲक्च्युअल थेरपी, त्याला आपण काय म्हणतो? ट्रीटमेंट. ओके. आता इथे बघा व्हायटल साइन आहे, तर व्हायटल साइनमध्ये 4 इम्पॉर्टंट व्हायटल साइन असतात. त्यामध्ये कोणतं असतं? टेम्परेचर, त्यानंतर पल्स, त्यानंतर बीपी आणि रिस्पायरेटरी रेट. तर हे आपले 4 इम्पॉर्टंट व्हायटल साइन आहेत. त्यानंतर 5वा व्हायटल साइन कोणता आहे, हे पण तुम्हाला विचारलं जातं. नॉर्मल पेशंट जर असतील, तर 5वा व्हायटल साइन आपण कशाला म्हणतो? जे आपली पेन स्केल आहे, तर त्याला आपण म्हणतो 5वा व्हायटल साइन. आणि जर अनकॉन्शियस पेशंट जर असेल, तर त्याची जी प्युपिलरी रिएक्शन आहे, तर प्युपिलरी रिएक्शन किंवा आईचं अकोमोडेशन, त्याला आपण काय म्हणतो? 5वा व्हायटल साइन ध्यानात ठेवायचं. ओके. तर 5वा व्हायटल साइन अनकॉन्शियस पेशंट आणि नॉर्मल पेशंटमध्ये डिफरंट असतं. बाकीचे 4 जे व्हायटल साइन्स आहेत, तर ते ॲज इट इज सेम असतात सर्वांकडे. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना हे जे 30 एमसीक्यू आहेत, तर ते समजले असतील आणि अंडरस्टँड झाले असेल मित्रांनो. तर असेच इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत, तर इथून पुढच्या पण 9 लेक्चर्समध्ये तुम्हाला भेटतील जवळपास 300-350 एमसीक्यू. आपण या सीरीजमधून मित्रांनो कंप्लीट करणार आहेत. त्यामुळे लास्टपर्यंत ही जी सीरीज आहे, तर ती सर्वांनी बघायची आहे. आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये मित्रांनो नक्कीच तुम्हाला या सीरीजचा हेल्प होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सीरीज म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 2000 एमसीक्यू भेटणार आहेत सॉल्व्ह करण्यासाठी, अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत, ज्याला टेस्ट सीरीज लागत असेल, लवकरात लवकर मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या टेस्ट सीरीजमध्ये एनरोलमेंट करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस जॉइन करायचे असेल, तर मित्रांनो अजून पण तुमच्याकडे 10-15 दिवस आहेत. त्यामध्ये तुम्ही नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्टडी करू शकता. ज्यांचा फिजिक्स आणि केमिस्ट्री अजूनपर्यंत स्टडी झालेला नाहीये, तर त्यांनी नर्सिंग ॲप्टिट्यूडचा तरी प्रॉपरली स्टडी करा, जेणेकरून तुमचे मार्क्स आहेत, तर ते बूस्ट होतील. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय जर डाऊट जर वाटत असेल आणि व्हिडिओ कसा वाटला, दोन्ही पण गोष्टी मला मित्रांनो कमेंट सेक्शनमधून सांगा. आणि व्हिडिओ जर लास्टपर्यंत तुम्ही बघितला असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके. तर आपण उद्याच्या नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काय असेच इंटरेस्टिंग लेक्चर्स म्हणजे एमसीक्यू जे आहेत, तर ते मित्रांनो डिस्कस करू. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड नर्सिंग सीईटी. जय हिंद, जय महाराष्ट्र.